के नंबर अंडर देयर सिग्नेचर दिए थे, तो उनको हमने अलाउ किया था। कितना सेलफोन अंदर जाना परमिसिबल था मैडम, और कितना अंदर जा पाया? डिटेल्स है और दिया, लेटर दिया है हमने। परमिसिबल ऐसा कोई नहीं, हमने आप गूगल शीट दिया था और सीओ सर ने वहाँ पे हमने नंबर डाले थे। जो आरोपी है उसके बाद जो मोबाइल था वो कहाँ से आया था? जो आरोपी है उसके पास मोबाइल आया था वो कहाँ से आया था, किसका था? आपके आदमी का था? पुलिस का कहना है कि वो हमारा जो कोई जोगेश्वरी का जो इनकोर ऑपरेटर था उसका वो हमने लिया था। उसका क्या उनका रोल क्या था और वो कौन से विभाग में काम करते हैं? इलेक्शन 158 सीसीटीवी मैडम वो दिख रहा है मोबाइल कैसे अंदर आया, कितने बजे कौन कौन ऑपरेट किया उसमें? सीसीटीवी कैसे देखेगा, वो अलाउड ही नहीं है देखना। तुम्ही हा समजा जर आरोप होत आहे तर तुम्ही याचा शोध कसा घेणार आहे? कारण जे विजयी उमेदवार आहेत वायकर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मेहण्यावर आरोप होत आहेत, तर त्या आरोपांचं खंडन कसं करा? नाही, आरोपांचं खंडन आम्ही एफआयआर केलेलं आहे आणि ऑन द स्पॉट माणूस त्यांना दिलेला आहे, त्यांच्याकडे हँडओव्हर केलेला आहे. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करतील आता. त्यांनी म्हटलंय ना त्यांनी फोरेन्सिकला पाठवलंय वगैरे, त्यांनी चौकशी करते. गुरव का एक्झॅक्टली रोल क्या था? गुरव आमचा 158 जोगेश्वरी का डेटा ऑपरेटर, उसका रोल क्या था? हिंदी अटैक करना। मैम चुनाव अधिकारी अगर आप समझाएं कि क्या ईवीएम हैक हो सकता है, नहीं। क्योंकि एलन मस्क ने बोला है कि ईवीएम हैक हो सकता है, राहुल गांधी कह रहे हैं कि वो ब्लैक बॉक्स है, इस पर एक थोड़ा सा एक्सप्लेनेशन दें। ईवीएम हैक नहीं हो सकता। ईवीएम स्टैंड एलोन डिवाइस है, ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है। ईवीएम को कोई कनेक्टिविटी एक्सटर्नल कनेक्टिविटी वायर्ड या वायरलेस कोई कनेक्टिविटी नहीं है। तो यूएस की ईवीएम मशीन से भारत की ईवीएम मशीन कैसे अलग है? अगर आप थोड़ा सा मुझे डिटेल में बताएं। ये तो इतना ही बता क्योंकि में ईवीएम इतना ऑपरेट किया है और डिफरेंट ईवीएम के टेक्नीशियन लोग बता सकते हैं। अभी मेरा जो इतना यूज है ईवीएम का, ईवीएम इज स्टैंड अलोन थिंग, प्रोग्रामेबल भी नहीं है वो। या प्रकरणामध्ये ज्या प्रकरणामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की ज्या आरोपींचा मोबाईलच्या माध्यमातून ज्या सगळ्या घटना घडल्या त्या ठिकाणी तुम्ही वरिष्ठ अधिकारी होत्या, या प्रकरणामध्ये त्यांच्यावर एफआयआर दाखल केली, तुमच्यावर काय एफआयआर दाखल केली नाही त्याचं उत्तर पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे ज्या अधिकाऱ्या जे ऑपरेटर होता त्यांनी सर हे घोळ केला असा त्यांचा आरोप आहे. त्यांचे इमिजिएट अधिकारी आहेत ना, या प्रकरणामध्ये तुम्ही पण त्यात इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. तर तुमच्यावरही पण हे बसत नाही, तुम्ही बसा. यू कंटिन्यू, आय विल सिट. ज्याप्रमाणे त्यांच्यावर एफआयआर केला आहे त्याप्रमाणे तुमच्यावर पोलिसांनी एफआयआर करायला पाहिजे. यू कंटिन्यू. माझ्यावर कशाला एफआयआर? त्याच्याकडे काही लोक तक्रार घेऊन आले होते, मात्र तुम्ही त्याच वेळेला दुसऱ्याला हँडल करायला दिलं, त्यामुळे 10 दिवसानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला. दुसऱ्याला हँडल म्हणजे मी काउंटिंगची जी प्रोसिजर आहे ती तिथं थांबवून ज्या मोबाईलचा त्या काउंटिंग प्रोसिजरशी काहीच संबंध नाही आहे त्याच्या मागे लागणं अपेक्षित होतं का? कारण काउंटिंगची प्रोसिजर जास्त स्टॅट्युटरी आहे आणि मोबाईलनी मला माहिती आहे की कॉन्फिडन्स आहे की मोबाईल असणं हा वेगळा गोष्ट आहे, त्याचा काउंटिंगच्या प्रोसिजरशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे मी काउंटिंगची प्रोसिजर पूर्ण केली आणि मीनवाईल त्याचा पण कॉग्निजन्स घ्यायचा राहून जाऊ नये म्हणून मी त्यांना पोलीस एका ऑफिसरला बोलून त्यांना पोलिसांनी